तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर सुमित शिंदे सर यांचं. सो थँक्यू सो मच सर. आपल्या पॉडकास्टला येण्यासाठी फर्स्ट मला 3 थँक्यू बोलायचे तुम्हाला. ह्या पॉडकास्ट येण्यासाठी ही ट्रॅव्हल्ड ऑल द वे फ्रॉम मुंबई टू हिअर. ठीक आहे, आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. देन आफ्टर वेन म्हणजे मला जेव्हा लाईक मी खूप आधीपासून यशराज मुखाड्यांचा पॉडकास्ट बघितल्यानंतर आय वॉन्टेड टू नो की एक्झॅक्ट प्रोसेस कशी आहे आणि हे मराठी ऑडियन्सपर्यंत न्यायचं आहे. सो मी सर्च केलं आणि तुम्हाला DM करणार तेवढ्यात मला समजलं की ही ऑलरेडी फॉलोज मी. आणि आय वॉज लाईक भाऊ मोमेंट आहे मोमेंट एक्झॅक्टली मोमेंट आहे. सो आय फील सो हॅपी की आय एम अ रिजनल क्रिएटर अँड ही इज लाईक ही हॅज हिज सेगमेंट आर वर्क इन ऑल ओव्हर इंडिया आणि वेगवेगळ्या सेगमेंट. तरी तुम्ही एका छोट्या क्रिएटरला फॉलो केलं आणि नाही, दॅट्स वाय थँक्यू सो मच. अँड थर्ड थिंग, थँक्यू सो मच फॉर वेटिंग टिल लास्ट. कारण जो शेवटला थांबतो ना, जो म्हणतो ना की स्ट्राईक मारलेला तो खेळ आहे, शेवटी सुपर ओव्हरला मी खेळतो. सो ही सुपर ओव्हर आहे आता इथे. आणि थँक्यू सो मच फॉर स्टेइंग. ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ द पॉडकास्ट आणि वी आर गोइंग टू नो सो मेनी हिडन फॅक्ट्स आणि सो मेनी थिंग्स की ज्या आपल्याला माहीतच नाहीत की असं असू शकतं. बघा ना की आपण दृष्टिकोन आपला कसा असतो की यार मिमिक्री आर्टिस्ट आहे किंवा व्हॉइस ओव्हर्स आपल्या वाटतं इझी आहे. बट नो बडी इज बॉर्न विथ इट. कोणाकडे ते जन्मजात नसतं, ते स्किल डेव्हलप करावं लागतं. तुमची वोकल कॉर्ड सेम, माझी सेम, त्यांची सेम, त्यातून पण तुम्ही एक्सपेरिमेंटेशन करणार आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणार. सो हे इनपुट आउटपुट कसं जातं, ह्याची प्रोसेस कशी आहे आणि ते स्क्रीनवरती कसं येतं आणि जेव्हा एक परफेक्ट पिक्चर, परफेक्ट मूवी, परफेक्ट ॲड येते त्याच्यामागं व्हॉइस ओव्हर मिमिक्री ह्यांचं किती मोठा रोल असतो हे आज आपण बघणार आहे. अँड वी आर गोइंग टू कीप इट व्हेरी एंटरटेनिंग. ठीक आहे, सो फर्स्टली लाईक मिमिक्री दिसायला असं सोपं जरी असेल ना तरी खूप असं हार्ड आहे. तर मग वेन यू स्टार्टेड लाईक कधी ह्या फील्डमध्ये एंटर केलं तुम्ही मिमिक्रीमध्ये? सो मिमिक्री स्टार्ट केली बेसिक फ्रॉम स्कूल, शाळेपासूनच. सगळ्यात पहिला आवाज जो मी काढला होता ना, इट इज आमिर खान, रंगीला. रंगीला मूवीचा जो कॅरेक्टर आहे मुन्ना, तो मला फार आवडायचा. तो मी अजून पण मी तो तितकाच चांगलं म्हणजे करायचा प्रयत्न करतो. तर स्कूलपासून होता. आणि माझे मामा, त्यांचा एक ऑर्केस्ट्रा होता. ओके. तर मी बेसिकली मुंबईमध्ये म्हणजे अंबरनाथ करून एक एरिया आहे, माहिती ना किती माहिती आहे. अंबरनाथला मी बॉर्न अँड बॉटम इन अंबरनाथ. तर तिथे त्यांचा ऑर्केस्ट्रा होता. तर ऑर्केस्ट्रामध्ये बरेच असे मिमिक्री आर्टिस्ट, सिंगर यायचे आणि माझे मामा नेहमी मला घेऊन जायचे स्टेजवरती, तू परफॉर्म कर. ते होतं आमच्या फॅमिलीमध्ये आहे तसं. सो त्यांना बघून खूप इन्स्पायर झालो मी. पण ते एक होतं की अगेन मिमिक्रीमध्ये असं होतं की मला कुठले आर्टिस्ट इन्स्पायर करतात. तर त्यावेळेला 90s जितके आमिर खान झाला, सगळे ते होते, शाहरुख खान, ते मला इन्स्पायर करायचे. तुम्ही स्कूलपासून मग स्कूलमध्ये, शाळेत पण मिमिक्री करणं हे ते वगैरे सुरू. मग ते कॉलेजमध्ये पण डेव्हलप झालं. कॉलेजमध्ये मग करायचं. मग जेव्हा ऋतिक रोशन 2000मध्ये आला, मग तेव्हा 2000 ऋतिक रोशनचा व्हॉइस पिकअप केला. मग असे करता करता आमिर कार्तिक खान, आर्यन, आयुष्मान खुराना, आयुष्मान खुराना, पंकज त्रिपाठी. राईट. आणि तेच आहे की तुम्ही मग मिमिक्रीमध्ये वाय मिमिक्री आर्टिस्टला मला असं वाटतं की मिमिक्री जे आर्ट आहे ना, ह्याला तुम्ही म्हणजे आता काय चाललंय सध्या, हे माहित पाहिजे. यू हॅव टू बी रेलेव्हंट. एनी फील्ड यू हॅव टू बी रेलेव्हंट. राईट. आता मला लोक फक्त आमिर खानसाठी नाही ओळखत. नाव पीपल नो मी फॉर पंकज त्रिपाठी ऑल्सो. राईट. सो ते रेलेव्हन्स खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे मिमिक्री आर्टिस्टचा प्रॉब्लेम ते पण झालंय की जे त्यांनी केलं ना, हा, ते तेवढेच कॅरेक्टर्स धरून बस. तेवढेच कॅरेक्टर धरून पुढे अजून जातच नाही. नाहीत, हां, पण ते जर तुम्हाला स्टडी कळलं की मला हे व्हॉइस हा मला जमेल व्हॉइस कळलं तर मग ओके. सो यू जस्ट सेड की रंगीला मधील रंगीला. बाईट ऑफ इट. सो मी एक व्हिडिओ केला, इफ यू गो ऑन यूट्यूब माझ्या चॅनलवरती बघाल तर आमिर खान चा जो व्हिडिओ आहे त्यात असं आहे की आमिर खानचं एव्होल्युशन राईट फ्रॉम कयामत से कयामत ते आत्तापर्यंत, दंगलपर्यंत. तर आमिर खानचं मग कसं ना की आधी खूप फास्ट बोलायचं. तुम्ही आमिर खानचे बघितलं असेल जितके पण व्हिडिओज आमिर खानचे, फॉर एक्झाम्पल कयामत से कयामत, पापा कहते जे सॉन्ग आहे त्याच्यामध्ये ना की त्यात त्यांनी एक लाईन बोलली, ती ज्या म्युझिक स्टार्ट होतं मग आमिर खान बोलतो की दोस्तों आज कॉलेज का आखिरी दिन है, और आने वाली जिंदगी के लिए सभी ने कुछ ना कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने कुछ नहीं सोचा है. नो रियली आई मीन इट. और आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है. तर तेव्हा खूप बारीक व्हॉइस होता आमिर खानचा. ॲज ही एज
आमिर खानचा व्हॉइस चेंज झाला. तो इफ यू इन दॅट व्हिडिओ यू विल सी हाऊ ही चेंज इट. मग आमिर खानचा फ्रॉम कयामत से कयामत तक थोड़ा बेस आला इन रंगीला. क्या बात कर रहा है यार, तुझे पता है क्या बात कर रहा है? हाँ? ये क्या मस्ती जबरदस्ती यार. क्या मस्ती जबरदस्ती यार, क्या चल रहा है यार, क्या चल रहा है. किंवा मग फास्ट आमिर खान अंदाज अपना नहीं. अबे क्या बात कर रहा है हमारे यार. नहीं 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 नहीं, अब तो स्वामी है, ज्ञानी है, अंतर्यामी है, शक्तिमान है, बुद्धिमान है, बल्कि मैं तो कहता हूँ अब तो पुरुष ही नहीं है, महापुरुष महापुरुष महासुख. टिल नाव दंगलमध्ये जेव्हा तो बोलतो की नाही की मारी छोरी छोर से कम है के, तर यु नो बेस व्हॉइस. अँड आता बिकॉज आय थिंक मी असं ऐकलं होतं की इंदर कुमार डिरेक्टर आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की आमिर यू स्पीक व्हेरी फास्ट. आय डोंट नो इट इज, मी कधी ते ऐकलं असेल किंवा वाचलं असेल कुठेतरी, इट इज देर इन सबकॉन्शियस माइंड की ही टोल्ड आमिर खान की यू आर व्हेरी फास्ट, तो थोडं स्लो कर. अँड नाव यू सी आमिर खान इन ऑल द इंटरव्यूज, ही इज नॉट दैट फास्ट. ही विल वेरी थिंक, ही थिंक्स अ लॉट बिफोर ही स्पीक्स, राइट. ही लाइक यार मैं जो बोल रहा हूँ कि मुझे लगता है कि हम लोग जो बात कर रहे हैं या जो चल रहा है यहाँ पे, और जो आप मुझे सवाल पूछ रहे हैं, बहुत अच्छे सवाल पूछ रहे हैं और मुझे बहुत अच्छा लग रहा है, सो थैंक यू वेरी मच. like I'm so fascinated की how म्हणजे like मला आवाज ऐकू आलाय, मी ऐकलाय, मी आत्मसात केलाय, मला छान वाटलंय. हां. हाऊ यू डिकोड इट, लाईक हाऊ टू डिकोड अ व्हॉइस, हाऊ टू डिकोड एक्झॅक्ट सेम व्हॉइस, पिच अँड एक्सप्रेशन्स ऑल्सो. हां, एक्सप्रेशन्स ना ते, बिकॉज आय डोंट नो, हे आर्ट फॉर्म्स आहे ना मिमिक्री, मला असं वाटतं मी खूप आय एम टू मच इन टू इट. म्हणजे मला Right. हे आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट हे करणं. आणि मिमिक्री इज नॉट जस्ट अबाउट व्हॉइस. आय ऑलवेज से की व्हॉइस सर्वात लास्ट येतं. मोस्ट ऑफ द मिमिक्री आर्टिस्ट किंवा इफ यू वॉन्ट टू पिकअप अ व्हॉइस, अच्छा सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट मी सांगतो की जर तुम्हाला मिमिक्री करायचं असेल ना, तर सगळ्यात इझिएस्ट मेथड इज टू सी अनदर मिमिक्री आर्टिस्ट. जर कोणी आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल सुनील पाल सर, जे त्यांनी लाफ्टर चॅलेंजमध्ये केलं होतं, राईट. इरफान खान केलं होतं ना. येस. तर आता तुम्ही कोणाला पण सांगाल ना, एनीबडी हू वॉन्ट्स टू मिमिक्री, किंवा सांगितलं इरफान खानची मिमिक्री करा, ते बोलते काय बोलते, सगळ्यात पहिलं वर्ड बोलतील क्या भैया, है ना, समथिंग लेदर, क्या भैया, है ना, क्या भैया. कारण सुनील पालनी ते ऑलरेडी करून दाखवलं की पॉसिबल आहे करून. सो यू कॅन पिकअप इझिली फ्रॉम अ मिमिक्री आर्टिस्ट. बट दॅट इज द म्हणजे सगळ्यात एकतर म्हणजे इट इज अ फास्टेस्ट. बट प्रॉब्लेम काय ना याच्यात, इट इज व्हेरी लिमिटेड. यू विल ओनली पिकअप फ्रॉम द पर्सन हू इज इमिटेटिंग. आता फॉर एक्झाम्पल जर सुनील पाल इरफान खान करतोय आणि जर मी पिकअप केलं, तर मी सुनील पालला पिकअप करतोय, राईट. मी सुनील पालला इमिटेट करतोय. हाऊ विल डू इरफान खान, आय एम नॉट पिकिंग अप इरफान खान. सो माय प्रोसेस इज, मी ॲक्टर जेव्हा मी त्यांना व्हॉइसेस पिकअप करतो, आय गो थ्रू द इंटरव्ह्यूज. वेन यू गो थ्रू इंटरव्ह्यूज यू अंडरस्टँड तो पर्सन काय विचार करतो, नॉट ऍक्टिंग. नॉट ॲक्टिंग, काय विचार करतो. अँड दॅट हेल्प्स मी इन मेकिंग माय व्हिडिओज. इफ यू सी माय व्हिडिओज वुड बी लाईक की आता रणवीर सिंगनी कपडे यु नो सगळे ते हे नेकेड त्यांनी फोटो शूट केला, तर सगळे ॲक्टर काय बोलतील. सो आमिर खान विल स्पीक आउट परफेक्शन. राईट. आमिर खान से यार उसने जो किया मज़ा नहीं है यार, ये नहीं तो मैं भी कर सकता हूँ, मैंने भी किया हुआ है, पीके में किया हुआ है. है ना. अब इसने पीके किया है, होश में हमको पता नहीं भाई. मग जॉन एब्राहम, फॉर एग्जाम्पल, जॉन एब्राहम विल स्पीक अबाउट the physicality. He will not speak about perfection because John Abrams is thinking about body. So like, you know what, something what you've done is not right, you know. So what I feel is, you know, like, you know, agar if see, Ranveer, you have got great body, but you're gonna have good thighs, you know. So work on your thighs, okay. Mag Sonu Nigam काहीतरी वेगळं बोलेल किंवा असं काहीतरी. If you ask me about decoding, now we have time, no? I'm so येस sorry. येस ॲब्सोल्युटली येस. सो द पॉईंट इज की डिकोडिंग मध्ये सगळ्यात पहिलं इफ यू वॉन्ट टू पिकअप एनी व्हॉइस, आता यू से एनिथिंग, दिस इज सौरभ सुरेश भोसले. दिस इज सौरभ, दिस इज सौरभ, दिस इज आता हा पिच, हा मिड पिच आहे, दिस इज सौरभ. वन्स यू शुड अंडरस्टँड तुमचा जो नॉर्मल, आता हा माझं पण मिड रेंज व्हॉइस आहे. सो यू शुड अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला तो पिच जमतोय का. आता माझा अमिताभचं पिच कसं आहे, एकदम लोअर आहे ना. आय कॅन्ट गो अँड डू अन अमिताभ बच्चन. तुम्हाला एकदा कळलं ना की पिच काय आहे, देन यू विल स्टार्ट डुईंग इट. इट्स मिमिक्री. आता जस्ट मी माझ्या फ्रेंडला सांगतो की मिमिक्री इज जस्ट लाईक सिंगिंग. टेक एनी सॉन्ग ऑफ SP बालासुब्रमण्यम, SP सरांचं एक गाणं घ्या फॉर एक्झाम्पल. तो यू स्टार्ट विथ द पिच, आजा शाम होने आई, है ना, आजा शाम होने आई. सो हा पिच आहे नॉर्मल, आजा शाम. इट कॅन बी आजा शाम होने, हा पिच वेगळा ना, हाय पिच आहे, बट द पिच इज आजा शाम होने आई, राईट.
देन व्हॉट इज अ मीटर गाण्याचं देन यू ऑलवेज सी सिंगिंग आहे ना आपण इझिली सिंगिंग मिमिक्री करू शकतो सिंगिंग लगेच इमिडिएट होते का बिकॉज देर इज अ रिदम रिदम राईट है ना रिदम आहे सो आजा शाम होने रिदम काय आजा शाम होने इट्स नॉट आजा शाम होने असं नाही फास्ट नाही आहे किंवा आजा शाम नाही आजा शाम होने आई सो यू गॉट द पिच यू गॉट द रिदम इफ यू कीप रिपीटिंग इट स्टार्ट रिपीटिंग आजा शाम होने आई आजा शाम होने आई देन हळूहळू ना जे गाणं सुरू करेल ना हळूहळू हिल गेट इन टू द एस पी झोन जो इंगे ना आजा शाम होने आई आजा शाम होने आई तो किस बात की है लड़ाई तू चल मैं आई है ना सो सो इफ यू अंडरस्टँड द पिच की मला पिच कळलंय मला रिदम आलं ॲक्टरचं बोलण्याचं सो फर्स्ट स्टार्ट विथ दॅट अँड देन लेटर ऑन यू विल गेट द व्हॉइस ओके हळू बट यू शुड अंडरस्टँड पिच अँड रिदम फर्स्ट पिच रिदम अँड देन व्हॉइस येस आता मिमिक्री आर्टिस्ट फील्डमध्ये हु इज युअर फेवरेट म्हणजे फेवरेट कोण आहे तुमचा मिमिक्रीमध्ये हा आर्टिस्टमध्ये आपण माझं फेवरेट मिमिक्री yes, कोण yes. आहे अच्छा चेतन सर इज गुड Okay. चेतन सर इज रिअली गुड निनाद कामत इज व्हेरी गुड आता मी हे दोन नावं फिक्स सर्च करण्यात आय हर्ड इट फॉर द फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू डू बिकॉज चेतन सशीतल म्हणजे इज द पाय सगळे ते यू सी चेतन सशीतल इमेज पाहिल्यावर लगेच समजेल हां त्यांचा एक व्हिडिओ फार व्हायरल गेला होता मध्ये एकदम बॉल्ड आहे आणि मूच आहे थोडेसे हेफ्टी आहेत राईट 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 हां सो त्यांनी सगळे आधी जितके आता सचिन वगैरेचे आधी जे कमर्शियल होतं ना ही यूज टू डब सचिन डब करायचं अझरुद्दीनसाठी डब करायचं सगळ्यांसाठी ही कॅन डब एनी व्हॉइस वाव ही वॉज द ओनली मिमिक्री आर्टिस्ट हू टोल्ड मी की अजून ऋतिकवरती अजून मेहनत कर वाव कारण मला वाटतं ऋतिक एव्हरीबडी लव्ज माय ऋतिक रोशन Yes, yes. बट ही वॉज द फर्स्ट वन की अजून थोडं ऋतिकवरती मेहनत कर मला ठीक आहे सर सो यू जस्ट डिकोडेड हिज व्हॉइस ऑल्सो ओके अजून एक प्रश्न संपले नाही म्हणजे लय अजून लय म्हणजे खूप सॉरी माझा होऊ शकेल लाईक डिकोड थोड्या दिवसांनी तुम्हाला जमेल म्हणजे होईल होईल होईल? हळू हळू Like, म्हणजे असं खूप साऱ्या लोकांचा व्हॉइस कॉमन असतो लाईक जेन्युइन प्रश्न खूप लाईक इफ आय लिसन टू सो मेनी पीपल हिअर ना की मला फरक नाही सांगता येणार ओके सो हाऊ यू डिफरन्शिएट व्हॉइसेस की आता इतके तर तुम्ही करताय ऑलरेडी मिमिक्री बट व्हॉट इज द की फॅक्टर थोडा टेक्निकल असेल तरी चालेल की हा डिफरन्शिएट करतोय मग पिच टोन म्हणजे काय असतं? पिचच इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिलं ना पिचवरती सगळं आहे पण खूप म्हणजे आता सांगू तुला व्हॉइसेस ना कुठले कुठले व्हॉइस एकदम सिमिलर आहेत हा. आता समटाईम्स इट इज इफ यू आर डुईंग अ सनी देवल चुकून सुनील शेट्टी पण बनवू शकतो हा हां ते होते बार आता आय गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल नवाजुद्दीन सिद्दीकी अँड अन्नू कपूर व्हेरी क्लोज आयुष्मान खुराना अँड सोनू निगम आता ते आयुष्मान खुराना सोनू निगम त्यांना नसेल माहिती पण मी त्यांचे व्हॉइसेस करतो मला माहिती आहे ना की यू अंडरस्टँड त्यांना मला माहिती आहे आता फॉर एक्झाम्पल गिव्ह एक्झाम्पल ऑफ नवाजुद्दीन सिद्दीकी नवाजुद्दीन सिद्दीकी वुड बी लाइक कि है ना कि क्या बात कर रहा है कैसा है तू ये जो बात चल रही है ना ये ऐसे होता समझा मैं जो बात करता ऐसा है समझा कभी कभी तो लगता है कि साला अपन ही भगवान है हाँ नवाजुद्दीन है नो ऐसा ऐसा बात कर रहा है आणि कभी कभी बात करते करते आप अन्नू कपूर भी बन सकते जी है जी ये जो चीजें हो रही है ना इसको लेके जाके मैं कहता हूँ कि इसको ऐसे कर दो सर जी ये जो है इसको करते करते वापस नवाजुद्दीन बन सकता है राईट वापस नवाजुद्दीन बन सकते हैं वापस अन्नू कपूर भी बन सकते हैं जी है जी सो दैट यू शुड नो सो यू सेड अबाउट सुनील शेट्टी सनी देओल सुनील शेट्टी सनी देओल आहे माझा एक फ्रेंड तो आय एम नॉट दॅट गुड विथ सुनील शेट्टी सनी देओल सो दॅट्स व्हाय आय वुड नॉट डू इट ओके 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 ठीक बट दे दोन वॉइसेस खूप सिमिलर है आयुष्मान खुराना एंड सोनू निगम वेरी क्लोज सोनू निगम लाइक क्या बात कर रहे हैं सर ये जो है ना कमाल है सुबह यार नमस्कार सलाम खुश आदमी मैं हूँ सोनू निगम और बहुत अच्छा है सब लोग जब गाना गाते हैं तो कमाल का है लेकिन सोनू निगम ऐसी बात करता है ना जब बात करते हैं ऐसी बात करता है नहीं ऐसे बात करता है ना या सुबह लेकिन कभी कभी यू नो लाइक कि यू नो और क्या बात करे आयुष्मान खुराना भी बन सकता है यू नो आयुष्मान खुराना ऐसी बात करता है और ये जो ऐसा मीटर ना आयुष्मान खुराना का वो ऐसी ही बात करता है तो कभी सडनली वापस सोनू निगम बन सकता है या तो कभी कोई सो तो मला माहिती आहे की कुठे काय डिफरन्शिएट करायचं आहे जसं मी यशराजच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की 3 व्हॉइसेस खूप सिमिलर आहेत म्हणजे ना कधी पिचवरती डिपेंड करते मी कुठल्या पिचवरती ते सध्या करतोय फॉर एक्झाम्पल मी एक खूप चांगलं एक्झाम्पल देतो ऑफ ते सॉन्ग बेबी को बेस पसंद आहे ते बघितलं ते Yes. दॅट बेबी को बेस पसंद आहे हे सॉन्ग आहे ना हे जसं आपण हाय पिच जसं जाऊ ना तो कधी ऋतिक रोशनवरून
कधी तो एस पी बालासुब्रमण्यम जाऊ शकतो, कधी एस पीवरून तो कधी रेमो फर्नांडिस जाऊ शकतो. सो 3 व्हॉइसेस आहेत. सो ते मला कळते आणि त्याला डिफरेन्शिएट करते इज द स्टाईल. आता फॉर एक्झाम्पल उसकी अखिया इंग्लिश बोले, हा पिच आहे ना, उसकी अखिया, ऋतिक रोशन इज लाईक दिस, ऋतिक रोशन स्टाईल. सो इफ आय पुट अ स्टाईल, यू नो, बिकॉज ऋतिक रोशन इज व्हेरी मस्त ॲक्सेंट आहे, इंग्लिश तर बोलतो. उसकी अखिया इंग्लिश बोले मेरी अनपढ़ अखिया रे, राइट. हे उसकी अखिया है ना, हा स्टाईल आहे. दिस इज हाउ ऋतिक रोशन स्पीक्स. सो दैट्स ऋतिक रोशन, राइट, फॉर यू. Right, so that's how he speaks. So, उसकी अखियाँ इंग्लिश बोले मेरी अनपढ़ अखियाँ रे. But if I give it a bit of साउथ इंडियन टच किंवा थोडंसं मी तसं केलं ना, थोडंसं हिंदी में केलं की बहके बहके ना गई देख दिल को मेरे ठगिया रे. ए, इफ आई से ए, इट बिकम्स एस पी. हाय मेरे बात से हके फिर वो डीजे से जाके बोली भैया तू, है ना. बट इफ आई पुट इट थोड़ा अजून हाय पिच, ओके, हे लास्टला, देन रेमो फर्नांडिस, गोवन रेमो, हम मामाजी निघाला, देन ही वुड बी लाइक भैया तू डिसाइड करियो अब बीट चले या गोली क्योंकि बेबी को बेस पसंद है. हा हूं शिकत पकतो हा हो ता 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 ता. सो ह्याच्यामध्ये जे मी एंडला केलं ना, किंवा मी एस पी मध्ये मी जे ए हाय दिस इज एस पी, इफ आय पुट इट you know, that is Remo Fernandez. So you need to have those style characteristics also to differentiate. So you are to your for तुला जे आन्सर पाहिजे इट इज यू शुड नो द कॅरेक्टरायझेशन ऑफ द व्हॉइस. राईट. आणि मला एक आता कळलंय की जेवढा मी हा प्रश्न विचारणार की कसं शक्य आहे, आणि जेवढे ते उत्तर देतील तेवढा मला अजून प्रश्न पडणार कसं शक्य आहे. बिकॉज द मोर आय आस्क क्वेश्चन्स तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हीच लाईक गोईंग हायर लेवल ना, की अजून ह्यापेक्षा छान आहे. आणि जस्ट इमॅजिन की सी अनालायझिंग एनीबडीज इमोशन्स किंवा हे आता हे एव्हरीवन्स कप ऑफ टी झालेलं आहे, जस्ट बिकॉज की आपण अनालाइज करू शकतो की काय करणार आहे किंवा काय. बट जसा तुम्ही सांगितलं की आमिर खानचा वॉज 90s मध्ये 200, हे खूप चॅलेंजिंग आहे. सो ह्यासाठी यू मस्ट बी अ व्हेरी गुड कॉन्टेंट कन्झ्युमर ऑफ इच अँड एव्हरी पर्सन, राईट. सो जर आता कोण ॲस्पायरिंग मिमिक्री आर्टिस्ट आहे तर त्यानं एखाद्या ऍक्टरला किंवा एखाद्या कोणत्याही सेलिब्रिटीला मिमिक करायचं आहे तर त्यानं त्याचे कोणते पीसेस ऑफ कॉन्टेंट बघितले पाहिजेत. मी बोलू ना, माझ्यासाठी ना इंटरव्ह्यूज फार महत्त्वाचा आहे. इंटरव्ह्यूजसाठी अगेन, बिकॉज इंटरव्ह्यूज जेव्हा आपण बघतो द ॲक्टर इज नॉट प्लेइंग अ कॅरेक्टर. ओके, इफ यू अंडरस्टँड की तो ॲक्टर नॉर्मल, तो खरा आहे तिथं. हां, तो ॲक्टर ॲज अ ह्युमन बिईंग, तो काय बोलतोय, त्याची थिंकिंग काय, तुला ते कळलं ना की मग तो कुठलंही कॅरेक्टर प्ले करणं ते इझी आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू गेट द नॉर्मल ऋतिक रोशन वॉइस, द वे ही स्पीक्स राइट नाउ, इट इज सो इजी. दिस इज हाउ इट स्पीक. बट अगर वो करते करते वो पागल ही बन सकता है ना, वो ये भी कर सकता है, वो भी कर सकता है ना. यू अंडरस्टूड. सो तर तुम्हाला जर नॉर्मल कळलं तर मग त्याच्या डिव्हिएशन्स तर इझी होतात ना एकदम. काय आता सर इज अ डेंटिस्ट ऑल्सो, सो यू आर करंटली प्रॅक्टिसिंग इट ऑल्सो डेंटिस्ट. नो, काय मी डेंटिस्ट्री आय पास आउट इन 2006. 2006 में डेंटिस्ट्री पास आउट केली. 2010 मध्ये मी क्लिनिक ओपन केलं अँड देन आय प्रॅक्टिस फॉर 2020. 10 वर्ष मी क्लिनिक केलं. पण इन दोज 10 years ऑल्सो मी जायचो रेकॉर्डिंग्सला जायचो आणि मी शोजला जायचो. म्हणजे असिस्टंटला विचारायचं, सर का शो पे, हां ठीक आहे ठीक आहे, मंडे को आ जाएंगे, मंडे को आ जाओ. आणि मग 2020 मध्ये कोविड आला. सो कोविडच्या वेळेला असं आलं की मी बिकॉज आय वॉज हळूहळू एस्टॅब्लिश होतो, तर मग व्हॉइसिंग इंडस्ट्रीमध्ये आय वॉज एस्टॅब्लिश ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट टू डब फॉर आमिर खान. कोविडमध्ये मी जेव्हा घरी, कोविडमध्ये असं आलं की मला 4 कमर्शियल झाले डब करायला आमिर खानसाठी, विवो मोबाईलचे. आणि तेव्हा तर काहीच नव्हतं, स्टुडिओ वगैरे सगळं बंद. सॉरी, त्या जाहिरातीमध्ये आवाज, हां म्हणजे मी जेव्हा, राईट. सो म्हणजे असं नाही, त्यांचे ना लँग्वेज डब्स पण होतात, तर लँग्वेज डब्स मी करतो ॲक्च्युली बेसिकली. कधी काय असेल तर मग कधी हिंदी पण करतो, पण कधी लँग्वेज डब्स मोस्टली आम्हाला मिळतात. जस्ट रिसेंटली आता तुम्ही ऋतिक रोशनचं कोणतं तर केलं. आता ऋतिक रोशनसाठी हो केलं होतं ते ओरिजिनल. मला वाटत नाही कुठले ते. आता ऋतिक रोशन 4 लँग्वेजेस डब केले. येस, राईट. त्याच्यासाठी आणखीन अनिल कपूर डब केलं मी फॉर नाईट मॅनेजर मध्ये. अनिल कपूर कोणत्या लँग्वेजसाठी? सो मराठी एंटायर मॅन. सो मी हे सांगतो की त्यावेळेला पण मी जाऊन ना डब्स करायचो. तर कोविडमध्ये जेव्हा असं आलं की मला हे आलं 4 कमर्शियल डब करायला आले. मी कारमध्ये बसलो, एक छोटा माईक घेतला 150 रुपयाचा, यांनीच मला दिलं होतं, माझ्या मित्राने पाठवलं होतं त्यांनी मला माईक, बर्थडे गिफ्ट. तो मी घेतला आणि त्याच्यावरती मी कारमध्ये बसल्या बसल्या मी 4 कमर्शियल्स डब केले.
Like डब केले कारमध्ये कारमध्ये साऊंड बसलं स्टुडिओ नथिंग. नथिंग कारमध्ये बसलोय मला ते व्हॉइस नोट्स पाठवायचे की ऐसा बोलना है इन लैंग्वेजेस आई रेकॉर्ड करता सेंड करता था वो हो गया ठीक है हाँ चलो अप्रूव हो गया हाँ. 4 कमर्शियल्स इन 4 लैंग्वेजेस आई डब्ड आई अर्न मनी अँड मी बोललो की दिस इज समथिंग आई लव डुईंग मी वाईफला सांगितलं माझ्या वाईफला बोललं की सी अपना अच्छा चल रहा है क्लिनिक बंद है फिर भी मैंने पैसे कमाए एंड आई एम डूइंग बाय डूइंग समथिंग विच आई लव राईट. माय वाइफ इज अ मारवाड़ी तो माझी मारवाड़ी वाइफ बोलते कोई जो करना है कर घर पे पैसा आना चाहिए नाईस. सो ते केलं आणि इट इज गुड बाय द वे लास्ट इयर वॉज व्हेरी नाईस मी लास्ट इयर म्हणजे लँग्वेज डबचं बघितलं तर मी आय डब फॉर व्हेरी म्हणजे गुड चांगले प्रोजेक्ट्स मी केलेत आय डब फॉर बेअर ग्रिल्स वर्सेस अजय देवगन तर अजय देवगन मी डब केला आहे बेअर ग्रिल्स संकेत म्हात्रेने केला माझा मित्र आहे तो हिंदीमध्ये हां हिंदी में डब केलं त्यांनी इंग्लिश में केलं होतं हां. ना सो आय वॉज हिंदी वॉइस फॉर दॅट सिमिलरली बेअर ग्रिल्स विथ रणवीर सिंग तो पण मी डब केला आहे वाव. त्यात कसं आलं की मग जिथे ते रणवीर हिंदीमध्ये बोललाय तिथे त्याचं वॉइस आहे मिक्स अँड मॅच आहे जिथे इंग्लिशमध्ये ते मी केलं बट इट इज कंट्रोल नाईस थर्ड प्रोजेक्ट जो सगळ्यात चांगला लागला बट वॉज पंकज त्रिपाठी फॉर हे क्रिमिनल जस्टिस क्रिमिनल जस्टिस आहे ना सिरियल येस. त्याचं मी मराठी व्हर्जन अगेन सो इफ यू चेंज द लँग्वेज टू मराठी इट इज माय वॉइस फर्स्ट सेकंड थर्ड सीझन तिन्हीला. नाही नाही थर्ड सीझन Third season, yes, okay. जेव्हा त्यांच्याकडे बजेट आलं तेव्हा येस. येस. And finally was best was which we did of us Lal Singh Chadda. येस. Lal Singh Chadda, if you see Netflix ला तुम्ही जर language change केली to English, it is my voice. The entire film is without that. नॉट अ जोक लाईक ही इज अ महाराष्ट्रीयन ऑल्सो मराठी काय आणि आपण आपल्या लँग्वेजमध्ये खूप कमी कॉन्टेंट कन्झ्युम करतो जो प्रीमियम असतो बट फॉर शुअर मी आज नाईट मॅनेजर परत जाऊन बघणार आहे लाईक इन तो बघितला ना सीम टाकला तो येस येस दॅट क्लिप आय वॉच्ड दॅट यू ओके. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे मला की हाऊ यू टेक केअर ऑफ युअर लाईक वोकल कॉर्ड्स आणि कसं हा सगळे विचार म्हणजे असं काय नाहीच ऍक्च्युली बस नॉर्मल पण असं नाही की मी आईस्क्रीम नाही खात सगळं सगळं खातो असं काय बेस्ट कारण मला हा प्रश्न खूप लोकांना विचार मी 3 तास सेशन्स घ्यायचो आणि अजूनही 3 कंटिन्युअस शो करतो सो मी आय नेव्हर ट्रायड ऑर फॉलोड अ रुटीन मला असं वाटतं ह्याच्याकडे जर मी लय लक्ष दिलं तर काहीतरी होईल. हा एक्झॅक्टली सो ह्याला काय कळूनच द्यायचं नाही चाललंय काय बी खा चालतंय बरोबर आहे नाही बरोबर आहे ते आणि होऊन जाईल ते. ऍब्सोल्युटली Okay, सो काहीच लोक सांगतील की यू नीड टू फॉलो फॅन्सी रुटीन फॉर इट नॉट नेसेसरी यू कॅन एन्जॉय लाईफ Yeah, you can enjoy life. आणि येस आता मला आय एम रिअली एक्साइटेड टू हिअर युअर वॉइस इन लाईक पंकज त्रिपाठी सर. पंकज त्रिपाठी लगी ये देखो जो हो रहा है ना तुम लोग जो बैठे हो यहाँ पे बहुत अच्छा है ठीक है हम लोग जो बातें कर रहे हैं समझ रहा है क्या हो रहा है नहीं समझ रहा तो ध्यान से देखो ये बहुत अच्छा सवाल पूछता है लड़का ठीक है थँक्यू आय जस्ट फेल लाईक की त्या मिर्झापूरमध्ये मी बसलोय असा आणि सेम आहे ते नाही का बागेत बसलेले असतात कुछ नाही करोगे तुम मुन्ना आय जस्ट फेल्ट लाईक इट लाईक कुछ नहीं करो तो मुन्ना ठीक Yes, है yes. सवाल मत पूछो ज्यादा येस येस ध्यान से रहो. परफेक्ट वाव जस्ट वाव कालीन भैया and you have kids also right I've got 2 kids. So they are blessed like whole entertainment package just imagine एक व्हिडिओ केला होता मी आता हा, right, I saw it. आय मेड अ व्हिडिओ ऑफ जिंदगी आय डोंट इफ यू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एक व्हिडिओ केला होता मी माझ्या मुलांना घेऊन तर त्यांना मी सांगितलं होतं की अच्छा इट वॉज माय वाईफ्स आयडिया की त्यांची स्कूल स्टार्ट होणार होती अँड वी सेड की तो जिंदगी ना मिलेगी दोबाराचा सीन जो है ना की आज भी ऐसे फील हो रहा है कल से छुट्टी खत्म और स्कूल शुरू तो हा सीन होता तर माझ्या वाईफने सांगितलं की टेक द किड्स एंड नो उनको बोला तर त्यांना असं होतं की ठीक है ते बोले की हम लोग करेंगे वीडियो मिलेगा क्या हमको तो मैं बोला कि व्हाट डू यू वांट लेगो दे वांट लेगो तर त्यांना बोला ठीक आहे आय गिव यू लेगो यू मेक द व्हिडिओ मीन ठीक आहे आणि मी कुठला तरी प्रोजेक्ट में बिझी झालो एव्हरी नाईट मला विचारते डॅडी वो व्हिडिओ कब बनाना है तो व्हिडिओ कधी बनवायचा बिकॉज त्यांना तो लेगोचं इतकं फॅसिनेशन होतं आणि आय टोल्ड हिम की चलो लेट्स मेक व्हिडिओ फटफट 2 टेक मध्ये त्यांनी करून टाकला तो व्हिडिओ एकदम फटाफट कारण त्यांना माहिती आहे की लेगो येणार आहे करून घरी तिला फक्त सांगितलं की असं मुलीला सांगितलं की असं असं तुला अभय देओलचे डायलॉग्स बोलायचे आहेत आणि त्याला सांगितलं की तुला फरण अख्तरचं बोलायचं आहे त्यांनी केलं मी डिड शॉर्ट बेस्ट आता एक थोडंसं आर्टिस्टिक पॉईंटनी मला बोलायचं आहे की मी जेव्हा पब्लिक स्पीकिंगमध्ये आलो सो स्टार्टला आय गॉट अ गुड रिस्पॉन्स कारण इन्व्हायटेड टॉक्स होते आणि नंतर मी ठरवलं फुल टाईम ह्यामध्ये यायचं जसं तुम्ही सर्व सो मी स्वतःहून कॉलेजेसला अप्रोच करायचो आणि कधी कधी जाईल तिथं ऑडियन्स कधी कधी फेवरेबल नसतं
आणि यू फील लाईक इट्स अ बॅड शो, टुडे वॉज अ बॅड सेशन. अरे. सो हाऊ यू कोप अप विथ इट, की काही काही हो. ठिकाणी असं होऊन जातं, तर तुम्ही ते कोप अप कसं करता? नाही खूप मला पण झालं ॲक्च्युली ना. मी इनफॅक्ट पहिल्यांदा आता असं होतं की मिमिक्री आर्टिस्टला प्रॉब्लेम काय आहे की माझं जे शो आहे ना, इट इज नॉट कॉमेडी फर्स्ट Right. ऑफ ऑल, बट आपल्या एंटरटेनमेंट फील्डमध्ये असं आहे की देर आर ओनली कॅटेगराईज सेईंग दॅट की हा म्युझिशियन आहे, हां. हा सिंगर आहे, हा लाईव्हला हा सिंगिंग करेल, हा कॉमेडियन आहे, हा डान्सर आहे. बट मी बोललो की मी कॉमेडी नाही करणार, आय विल एंटरटेन यू, आय विल कम अँड एंटरटेन यू. त्यात जर तुम्हाला जर तुम्हाला आलं हसू आलं तर इट्स फाईन, फाईन, राईट. बट डोंट गिव्ह दॅट प्रेशर की मला तुम्हाला You have to do हसवायचं. comedy. डिफरंट थिंग ऑल टुगेदर. सो ते होतं की आधी मी फक्त मिमिक्री म्हणजे काय, आणि मिमिक्री आर्टिस्टचा प्रॉब्लेम काय की फक्त पिक्चरचे डायलॉग्स. सुरुवात त्याची नव्हती, पिक्चर डायलॉग्स ना, एकदम पिक्चर डायलॉग बोललं की ना की चड्डा हे ते वगैरे नो, सनी देओल चड्डा बोलेल, हे बोलेल बस. लेकिन कॉन्टेंट काय, बिकॉज व्हॉइसिंग कसं आहे ना, मी आता थोडं केलं, यू विल बी सरप्राईज, तुम्ही टाळ्या वाजवाल, बट टू सस्टेन दॅट आय नीड टू हॅव अ कॉमेडी एलिमेंट टू इट, राईट. सो दॅट आय कॅन सस्टेन दॅट ना दोज. तर ते कॉन्टेंट रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आधी माझ्याकडे नव्हतं. मग आधी माझा फर्स्ट शोला मी गेलो, तो फ्लॉप गेला माझा शो. एका दुसऱ्या, सो आय वुड नेव्हर से इट इज अ बॅड शो किंवा अ बॅड आर्टिस्ट. इट इज द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ इव्हेंट मॅनेजर टू अंडरस्टँड द ऑडियन्स. एक्झॅक्टली. क्लाइंट क्या बोलतो कि हमको ये चाहिए, बट वो क्लाइंट को ठीक है, बट तुमको चाहिए, बट वो ऑडियन्स को तो क्या तुम चाहिए. बिकॉज प्रॉब्लेम देते ना की तुम्ही पाठवता, मग तो ऑडियन्स दुसरंच काय देते, त्यांना माहिती ना तुम्ही काय करणार आहे. दे आर नॉट कनेक्टेड टू बॉलिवूड, त्यांना माहितीच नाही. मग असे फ्लॉप जातीलच ना. मग ते माझ्या एका मित्राला सांगितलं तर माझा शो फ्लॉप गेला होता, तो बोला इट्स ओके, इट इज ॲज इफ लाईक यू नो की मायकल जॅक्सन को बरेली में नचा दिया. राईट. बरोबर आहे. मायकल जॅक्सन इज मायकल जॅक्सन, त्याला तुम्ही कुठे प्लेस करता ते इम्पॉर्टंट ना. त्यामुळे तुम्ही कुठेही आणि कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये ते प्रेशर असतं ना, बॉसनं पार्टी दिलेली असती, एन्जॉय करायचं बसवलंय तुला नाही का. सो त्याच्यावर ते प्रेशर असतं कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये की हसायचंय, टाळ्या वाजवायच्यात. आणि तो मिसकन्सेप्शन आहे ना की स्टँडअप कॉमेडी अँड मिमिक्री ऑल्सो गोज इन सेम. आणि मला हेच छान वाटतं की एवढी सगळी लोक येतात, दे आर एक्नॉलेजिंग एव्हरी स्मॉल डिटेल अँड दे आर क्लॅपिंग. बिकॉज आम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन फोनवर झालं ना, कारण आमच्या दोघांचं बोलणं झालं की अरे आपण दोघं बोलू, पण असं नाही झालं पाहिजे दोघंच बोलते बाकी आवडेल. आता असं झालं की सगळ्यांनाच आवडते, बिकॉज आय न्यू इट की बघा ना की वी ऑल आर नॉर्मल ह्युमन बिंग्स. प्रत्येकाकडे स्किल असू शकतं, बट ह्या व्होकल कॉर्ड्समधून एवढे आवाज काढणं, इट्स लाईक फॉर मी इट्स नियरली फील्स इम्पॉसिबल. ठीक आय एम थँकफुल टू गॉड. लाईक तुम्ही ट्राय करा. सो सरांनी प्रोसेस सांगितलेली आहे, प्रॅक्टिस इट. इट इज नियरली इंटरेस्ट, इफ यू आर इंटरेस्टेड इन अ वॉइस ते नक्की होऊन जाईल. सो आणि हे लाईक तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये होता तेव्हापासून, सो दिस इज द स्टोरी की Yes. ते एवढ्या वेळा प्रॅक्टिस केले ना, यू अल्टिमेटली मास्टर इट. आफ्टर सम पॉइंट ना तुम्हाला बॅड परफॉर्मन्स हा विषयच बाजूला आपल्याला जातो. कॉन्टेंट क्रिएटर्सला आता मॅम ऑल्सो नोज इट, लाईक यू नो की आम्ही जेव्हा करायचो कॉन्टेंट क्रिएटर्स, यशराजच्या आधी माझे किती फॉलोअर्स होते. मी फिफा केलं होतं तेव्हा, लास्ट इयर फिफा केलं होतं. येस. माझे शाहरुख खान भेटला Yes, yes, होता, yes, शाहरुख yes. खान. फिफाच्या वेळेला माझे किती फॉलोअर्स होते, 8,000 फॉलोअर्स होते हो. ऑन इंस्टाग्राम. 8,000. यशराजचा व्हिडिओ केला, अँड ऑल्सो यशराज आधीच मला ओळखतो. मी त्याला बोललो की आय वॉन्ट टू डू समथिंग बिकॉज यू आर डुईंग दॅट डिकोडिंग थिंग, तर आपण एक व्हिडिओ करूया. तो व्हायरल गेला, मग माझं 1-2-3 व्हिडिओज व्हायरल गेले. आता जाऊन मग कुठे ते 150K फॉलोअर्स आहेत. Right. द पॉइंट इज की वॉट आय एम ट्राईंग टू से, मॅम वुड अग्री, यू वुड अग्री, की आपण जेव्हा ते छोटे व्हिडिओज करतो ना, हां. त्यात जी सिन्सिअरिटी असते ना, हां. ती मेंटेन केली पाहिजे सगळ्यांनी. ती सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. Right. की ते बिकॉज वी लव्ह डुईंग इट ना, Right. वी आर नॉट डुईंग इट फॉर, वी जस्ट वॉन्ट टू शो की असं आहे. मग त्याच्या थ्रू ते तुम्हाला जे काम मिळत जातील, बट मग त्या कामात पण तुम्हाला सिन्सिअरिटी दाखवेल. अगदी अगदी. तिथे जर तुम्ही ना अरे मेरे को तो बिजनेस क्लास चाहिए, मेरे को ये चाहिए, सब तो ठीक है, नहीं वो नहीं, ये इम्पोर्टेंट है, वो सब तो मिल ही जाएगा उसके साथ. अँड वेन यू डिसाइडेड की म्हणजे लहानपणापासून तुम्ही ऑलरेडी हे करत होता, सो फॅमिलीची रिॲक्शन कशा होत्या, हाऊ वॉज दे? फॅमिली सपोर्टिव्ह होतं, बट अगेन यू नो टिपिकल 90s किड अँड मिडल क्लास फॅमिली ना. आई पप्पांचं होतं की सी आम्ही दोघे भाऊ, 2 भाऊ तर काय आलं पाहिजे, एकाने इंजिनियर एकाने डॉक्टर. मोठा भाऊ इंजिनियर आहे, तो आता US ला आहे. मी बोललो ठीक आहे, मी डॉक्टर, बिकॉज आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग, दॅट्स वाय डेंटिस्ट, मी डॉक्टर बनेल करून. पण समवेअर यू नो आय रिअलाइज की, अँड एव्हरीबडी रिअलाइजेस ना की व्हॉट यू रिअली वॉन्ट, राईट. की ते मला हे करायला खूप माहिती आहे. आता रूट कॅनल करणं आहे यार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक सांगतो, मी रणबीर कपूरसाठी एक यात्रा.comचं ना एक ॲड होती. हां. ते यात्रा.com मध्ये रणबीर कपूरनी गाणं गायलं, म्हणजे ही लिप सिंगिंग सॉन्ग. तर रणबीर बोलला की मी नाही आज समबडी टू सिंग इट, सो आय सॅंग इट इन रणबीर्स व्हॉइस. तो द सॉन्ग वॉज लाईक ना, ढंग में भर के जंग
स्कूल को मारे भंग कोई निकल पडा है, कोई निकल पडा है, रस्ते में नो ब्रेस, कोण असली कोण फेक, असं एक तो जिंगल होता रणबीर कपूरच्या व्हॉइसमध्ये. ते झालं तर मी क्लिनिकमध्ये मी स्टुडिओमध्ये पब्लिक बोलले काय केलं आहे मस्त, अँड आय वॉज लाईक व्हेरी हॅपी. आय कॉल्ड अप माय वाईफ की क्या क्रिएटिव्ह काम किया मैंने. हां, तर मी उतरलो, मी कारमध्ये बसलो, चाललोय घरी. माझ्या असिस्टंट समजतं, सर पेशंट आलंय, दात साफ करायचे आहेत. आणि आय वॉज लाईक यार दात साफ करायचे आहेत. आणि त्या दिवशी मी क्लिनिकमध्ये बसलो आणि वॉज डुईंग द क्लिनिक. आय वॉज लाईक दिस इज नॉट आय मेंट फॉर. हे नाही क्रिएटिव्ह, मी काय क्रिएटिव्ह काम करून म्हणजे आय एम नॉट डिमिनिंग दॅट, Yes, बट इट इज समथिंग व्हॉट आय लव्ह डुईंग इज आय कॅन. आणि कधी कधी असं असतं ना, जसं लाईक यू सेड की जी गोष्ट तुम्ही फायनान्शियल फ्रीडमसाठी फोर्सफुली करता ना, ते एवढं हॅमर करतं की ते ऑटोमॅटिकली स्किल बाहेर काढतंच तुमच्यातून. लाईक सेम हॅपन विथ मी, की असं व्हायचं ना की मी बाहेर सेशन्स देतो आणि माझा बॉस मला मीटिंगला झापायचा. आय वॉज लाईक भाऊ मी पोरांना कॉलेजमध्ये जाऊन सांगतो रे. सो मला ते स्किप करायचं होतं लवकर, की आय वॉन्टेड टू स्किप इट. सो समटाईम्स इफ इट्स हॅपनिंग टू यू, तुम्ही जॉबवर आहात आणि इफ यू थिंक की हे खूप हॅमरिंग होत आहे आणि मला लवकर काय तर काय म्हणू शकतो पॅशन फॉलो करायचं, Passion follow, तर हा. इट्स हॅपनिंग फॉर गुड, की लवकर होईल ते. समथिंग दॅट यू आर विल सी, चूज अ प्रोफेशन दॅट यू आर विलिंग टू डू फॉर फ्री. राईट, एक्झॅक्टली. आपल्याला मी ते अँड्र्यू मॅथ्यूजच्या बुकमध्ये एक लाईन मस्त वाचली होती की देर आर ओनली 2 थिंग्स वाय पीपल पे यू. फर्स्ट इज इफ दे डोंट नो हाऊ टू डू इट, अँड सेकंड इफ दे डोंट वॉन्ट टू डू इट. राईट. सो ट्राय टू बी द फर्स्ट. दे शुड डोंट लाईक समबडी त्यांना म्हणजे त्यांना येत नाही ते करता, अँड यू आर द वन हू नोज हाऊ टू डू इट. बट वॉट एव्हर फील्ड यू चूज, यू ट्राय टू बी द बेस्ट. जस्ट ट्राय टू बी द बेस्ट, अँड यू विल. एकदा बेस्ट झालं ना की इफ यू आर विलिंग टू वर्क फॉर फ्री, देन पीपल विल पे यू लाईक एनिथिंग. इफ दे वॉन्ट यू, दे विल वॉन्ट यू. अँड आता तुम्ही 2020 पासून हे चूज केलं फील्ड. सो ह्यामध्ये तुमची सगळ्यात फेवरेट डबिंग किंवा मिमिक्री कोणती होती जी तुम्ही केली आतापर्यंत? ओ अरे ऑल ऑफ दे. म्हणजे आय लव्ह डबिंग फॉर ऋतिक रोशन मोस्टली. ऋतिक रोशन, हां. पंकज त्रिपाठी पण मस्त होता. येस, बिकॉज ना तो एक वेगळा फील होता की ऑरा आहे तो थोडा. क्रिमिनल जस्टिसमध्ये म्हणजे मी पंकज त्रिपाठीचे डब करतो आणि ते असंच वाटतं की तोच बोलतोय की बघा तुम्ही जे करताय ते ठीक नाही आहे, तुम्ही असं केलं पाहिजे. तर पंकज त्रिपाठी स्पीकिंग इन मराठी, राईट. हाऊ इट इज साऊंडिंग ना की ए तू काय करतोयस, असं नको करू, मी तुला सांगितलं ना, असं का करतोय तू, अरे हे का करतोयस, असं नको करू, बघ तुला हे होईल ते होईल, असं तसं. हे वाव. सत्यमेव जयते आय डब्ड. फर्स्ट प्रोजेक्ट वॉज सत्यमेव जयते. फॉर जॉन. नाही सत्यमेव जयते वॉज आमिर खान. आमिर खान, सॉरी, पिक्चर पण आहे. हा पिक्चर पण आहे. आणि मी जॉन पण करतो. यू गॉट कन्फ्युज. सो सत्यमेव जयते फर्स्ट सीझन होता ना, तो डब नव्हता झाला. सत्यमेव जयते 2 आणि 3 तो डब केला होता. अँड आमिर खान ओनली अप्रूव्ड ऑल द व्हॉइसेस. सो माय व्हॉइस वॉज अप्रूव्ड बाय आमिर खान. आय टेल यू, तेव्हा ना तिची तो एक एपिसोड डब करायला हाऊ मच टाइम इट टेक्स, आय टेल यू. त्यावेळेला असं होतं की मी एकदा स्टार्टिंगला आमिर खान पूर्ण मोनोलॉग बोलेल की नमस्कार सलाम खुशामदीद में हो आमिर खान और आप ये बात करेंगे वो बात करेंगे. एक एपिसोड वॉज 1 hour एपिसोड. तो पूर्ण एक एपिसोड डब करायला आय यूज टू टेक 3 days. 3 days 8 hours डेली. बिकॉज त्या ह्याच्यात कसं ना की आमिर खान हे पण करतो ना, हे पण करायचं मला. अरे यार अच्छा ओ यार फार फार रडू येते मला. मग तुम्हाला असं झालं, आपण काय बोललो, अच्छा अच्छा अच्छा. हे छोटे छोटे नुएन्सेस पण द्यायचे सगळं. राईट. हां. तर तो एक एपिसोड डब करायला मग एव्हरी डे आय यूज टू गो 8 hours डेली डबिंग. 3 दिवस डब केलं, ऑलमोस्ट 24 hours. 3 दिवसानंतर तो एक एपिसोड निघाला. आता खूप सिली प्रश्न, सॉरी फॉर दॅट. एवढे आवाज काढतात, स्वतःचाच आवाज विसराल किंवा नाही, दुसराच निघेल असं नाही कधी. असं नाही होत कधी, असं नाही. लाईक सी, यू कॅन, तुला माहिती ना आता माझा आवाज. राईट, एक्झॅक्ट. आणि आता मला असं कसं, लाईक जस्ट इमॅजिन की इट इज इन द हेड ऑल्सो, इथून नाहीये. सो एवढे जास्त आवाज आहेत आणि अजून आवाज येत आहेत. हां. सो दॅट तुमची युनिकनेस ठेवणं इज अ व्हेरी बिग थिंग. लाईक तुम्ही बघाल ना की आता सर बोलतात, इट्स अ व्हेरी डिफरंट व्हॉइस. म्हणजे कोणत्या मिमिक्री आर्टिस्टची किंवा सेलिब्रिटीची मॅच होत नाहीये. हां, हां. सो यू आर नॉट बॉर्न विथ एनी सेलिब्रिटीज व्हॉइस. Absolutely. नॉर्मल व्हॉइस आहे, त्यातून तुम्ही ट्रान्झिशन करताय. Right. इट्स अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे जसं आपलं कॉमन टोन आहे तसेच सरांचे. स्टील ही इज गोईंग हाय पिच लो पिच जे तुम्ही सांगते. ओके. सो वन मोर क्वेश्चन आय वॉन्ट टू टास्क की लाफ इंडिया लाफचा एक्सपिरियन्स कसा होता? अरे लवली. त्या आधी इनफॅक्ट माहिती तो शो मला कशासाठी, इनफॅक्ट ते पण आहे
लाफ इंडिया लाफच्या आधी एक शो केला होता हेलो कॉन पहचान कॉन, सेम डिरेक्टर. आणि त्याच्या आधी माझ्या लाईफचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट वॉज इंडियन आयडल ऑडिशन्स. हा तुम्ही I don't know, ती नक्की क्लिप पहा. ती क्लिप तुम्ही बघितली का मला माहिती नाही. सोनू सॉरी अन्नू मलिक वॉज इन जावेद साहब सगळे होते त्यात. आणि दॅट क्लिप सो अगेन आय एम टेल यू पॅशन फॉलो करण्याच होते रिजेक्शन्स. सो आय एम नॉट अ ट्रेन सिंगर. ओके, तर तेव्हा असं होतं की अभिजितला बघितलं, अभिजित सावंतला, नाव इज माय फ्रेंड, आय डू शोज विथ हिम. तेव्हा तर मी कॉलेजमध्ये असताना अभिजितला बोलला, अरे अभिजित सावंत इंडियन आयडल आलं. आय वेंट फॉर इंडियन आयडल 2 ऑडिशन्स, रिजेक्टेड. त्यानंतर फेम गुरुकुल, रिजेक्टेड. चॅनल व्ही सुपर सिंगर, रिजेक्टेड. एक्स फॅक्टर, रिजेक्टेड. तेवढे रिजेक्शन्स नंतर मला कळलं होतं की हे स्टार्टिंगला जे लोक बसले असतात त्यांना काय पाहिजे. दे वॉन्ट समथिंग रिअली एंटरटेनिंग. एक तर तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी गुड सिंगर और यू हॅव टू बी समथिंग दॅट इज एंटरटेनमेंट. सो आयडल फोर्सला जेव्हा मी गेलो, 4च्या ऑडिशन्सला गेलो, मला माहिती मी जर गाणं गायलं आणि स्टार्टिंगला खूप म्हणजे आय डोंट नो एक प्रोसिजर असते की सगळे स्टार्टिंगला नॉर्मल लोक असतात, जजेस असतात, ते प्रोडक्शनचे लोक असतात, प्रोडक्शनचे लोक बसले असतात. ते वॉन्ट समथिंग युनिक. सो गाणं मी गाणं गायलं, तर मी तेव्हा कहो ना कहो गाणं गायलं. तर आणि जर मला माहिती की जर गाणं गायल्यानंतर तो बोलला ओके थँक्यू, दॅट मीन्स यू आर रिजेक्टेड. तर मी गाणं गायलं, तो बोला ओके थँक्यू. मैं बोला सर आई कॅन डू मिमिक्री ऑल्सो. पण अच्छा मिमिक्री, हां करो. तर मी त्यावेळेला मी मिमिक्री केली होती. त्यावेळेला 2008मध्ये तेव्हा मी शाहिद कपूर, फरदीन खान, ऋतिक रोशन सगळ्यांची मिमिक्री केली होती. तेव्हा कोणच यांची मिमिक्री नाही करायचा. सो दॅट एपिसोड वेंट व्हायरल. मी कोण आहे हा, काय केलं. सो तेव्हा सिंगिंग नाही, बट मिमिक्रीमुळे पीपल स्टार्टेड नोईंग मी. दॅट एपिसोड चेंज माय लाईफ बिकॉज ती क्लिप तेव्हा जेव्हा व्हायरल वर्ड नव्हतं तेव्हा व्हायरल झाली 2008 मध्ये. अल्गोरिदम वगैरे हे ऐकत पण काहीच नव्हतं. नव्हतं तेव्हा. युट्यूब पण इतकं स्ट्रॉंग नव्हतं. दॅट वॉज आय टेल यू, माझं तेव्हा ड्रीम काय होतं माहिती आहे. माय ड्रीम वॉज की गुगलवरती मी टाकेल सुमेध शिंदे आणि काहीतरी आलं पाहिजे. वाव. दॅट वॉज माय ड्रीम अँड दॅट हॅपन दॅट टाइम. 2008 सुमेध शिंदे टाकलं मी. 2008 मी क्लिनिकमध्ये एका सरांकडे काम करायचो. मी जस्ट तेव्हा टाकलं गुगलवरती सुमेध शिंदे, मग आलं एक दिस कंटेस्टंट इन इंडियन आयडल हू मिमिक्ड वगैरे असं करून. सो दॅट एक्सपिरियन्स वॉज गुड. त्यानंतर हेलो कॉन पहचान कॉन हॅपन, मग लाफ इंडिया लाफ. आय माइट साऊंड मोर डिमांडिंग बट हे सगळ्यांच्या बाजूने शाहिद कपूर. So Shahid Kapoor is like very क्या बात कर रहा है यार, just something really cool like ऐसी बात करता है शाहिद कपूर like जब बात करता है ना, तुम लोग को जो करना है करो लेकिन मेरी प्रीति को हाथ मत लगाना, समझा. ओके सो एक स्मॉल रॅपिड फायर. ठीक आहे, रॅपिड फायर. रॅपिड फायर इन द सेन्स की यू विल गो इन टू वन वॉइस इन टू अनदर वॉइस. हे कोणावर दुसऱ्या नाही केलं ना, माझ्यावरच करतो. हां येस येस. अच्छा. सो सेव्ड फॉर बेस्ट फॉर द लास्ट. ओके, आता मी एक आर्टिस्ट सांगेल किंवा सेलिब्रिटी अँड दॅट यू ऑलरेडी मिमिक टू अडॉप्ट. ट्रान्झिशनमध्ये जाऊया असलो. Yeah. फर्स्टली आमिर खान. नमस्कार, सलाम, खुश आमदीद में हूँ आमिर खान. और जो आप लोग यहाँ पे बैठे हैं, यहाँ पे सुन रहे हैं, मुझे बहुत अच्छी लग रहा है क्योंकि हम लोग जो बातें करें पता नहीं तो समझ नहीं आ रही नहीं, बट हमको तो बहुत मज़ा आ रहा है भाई. ऋतिक रोशन. Well, it's really great because we are all here right now, and it's just a privilege to be here, to talk to you guys, to listen to all the claps and all the appreciations. Thank you very much. अगेन शाहिद कपूर. यार तू बार बार शाहिद कपूर बोल रहा है यार. लाइक ये फर्जी वॉइस है यार शाहिद कपूर की. ओरिजिनल अलग है लेकिन थोड़ा ओरिजिनल भी लग रहा है ना, अच्छा लग रहा है ना. यू लाइक इट ना, वेरी गुड, थैंक यू यार. जॉन अब्राहम. Something is just great because this is how John Abraham speaks. You know what, कभी कभी ऐसे भी बोलता है, this is how bass voice is, and कभी कभी ऐसे ही बात करना है. John Abraham something like this, and he smiles also when he speaks, so great. Thank you very much. सोनू निगम. यार खबर जब मैं कभी गाना गाता हूँ तो बहुत कमाल करता है. सोनू निगम जब बात करता है तो अच्छे करता है, लेकिन गाना गाते तो बहुत कमाल का गाना आता है. तो अगर गाना, अब कोई गाना सुनना चाहेगा, कौन सा गाना सुने, कौन सा which one? कल हो ना. पलकों के लेके साए, पास कोई जो आए, लाख संभालो पागल दिल को, दिल धड़के ही जाए, पर सोच लो इस पल है जो वो दास्तां कल हो ना हो. थैंक यू सो मच. थैंक यू. नवाजुद्दीन. यार नवाजुद्दीन के बार बार
मुझे समझ में आ रहा है कि हो क्या रहा है पे कितनी बार वॉइस किया लेकिन वापस वह पूछ रहा है, बट ठीक है आप लोग ताली बजाओ, क्योंकि साला मेरे को कभी भी लगता है कि साला अपन ही भगवान है. अमेझिंग अमेझिंग. सो थोडंसं And one voice which I think you will all enjoy, which I love doing, is A.R. Rahman's voice. येस प्लीज. येस. So A.R. Rahman जब मैं ऐकल तो it is like very जास्ती हिंदी में बोलते हैं, but English will speak. And I'm like कि I gotta watch something. It's just great. Just loving to be here. Just a great podcast, and we all here talking to people, and I think we all are enjoying this. And I would like to sing a song, saying that. तू है मेरा ये संसार सारा, मैं और मेरा प्यार सारा तेरे ही लिए. Thank you very much. चांगला ना केलं तर खूप छान. गुड ना. आय क्लोज माय आयज फॉर सम टाइम टू गेट अ फील दॅट आय एम सिटिंग नेक्स्ट टू एअर रहमान. थँक यू व्हेरी मच. अमेझिंग. येस. सो थोडासा फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे की बिकॉज यू हॅव बीन थ्रू जर्नी जिथं तुम्ही शिकला की वेळ लागणार आहे काही गोष्टींना आणि वेळ लागतोय अजून. आणि आय एम गोइंग थ्रू सेम. सो जे नवीन आर्टिस्ट आहेत किंवा जसं मॅम पण मगाशी बोललं की फ्रीलान्सिंगमध्ये बीट एनी फील्ड कोणतंही क्षेत्र असो, सो व्हॉट यू लर्न की अपार्ट फ्रॉम मिमिक्री की लाईफ लेसन एक थोडंसं मोटिवेटिंग, आय डोंट वॉन्ट एनिथिंग मोटिवेटिंग बट प्रॅक्टिकल, तुम्ही 3 ॲडवाइसेस की कोणतंही फील्ड असो दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. any field you choose, as I told first foremost की तुम्ही you should be willing to work for free starting मध्ये, and you only work for free for something that you love. राईट. बी ऑल बाकी आणि कळते माहिती आहे बघूनच कळते की पैशासाठी काम करतो बरोबर. दॅट यू अंडरस्टँड यू नो पब्लिक पॅशन असतात. सेकंड थिंग आय वुड से इज प्रॅक्टिस, रेपिटेशन, प्रॅक्टिस किती. अँड आता असं मी मिमिक्री फील्डबद्दल बोलले की लोक काय करतात की अरे आजकाल हा व्हॉइस करतोय आपण म्हणतो व्हॉइस करूया, पण त्या चक्करमध्ये तुम्ही जे चांगले करतात ते नका विसरू. कारण असं नाही झालं पाहिजे की अरे वो आमिर खान पहिले बहुत अच्छा करता था, संपलं. जिमरॉन एक खूप मस्त मोटिवेशनल स्पीकर आहे. एव्हरीबडी शुड लिसन टू जिमरॉन. जिमरॉन हॅज सेड दिस अमेझिंग लाईन दॅट आय वॉन्ट टू बी सो गुड की people should not say you should have listened to Jimron 20 years ago when he was really good. Yeah. The person should say he was really good that time, but you should listen to him now. That man who works on his craft really good, you know, something like that. Yes. And third is perseverance. Always be there, you know, keep doing it, making content, किंवा whatever it is, just keep working on yourself, you know. You have to keep working on yourself. ते जर केलं ना तरच आपण लगेच निराश होणार आहे. काय अजून ते यु नो इतका पैसा मिळत नाही किंवा ते मिळालं नाही, फेम नाही मिळाला, बट संपलं. So last voice I want you to do, and then we will अजून go आहे? towards a single, आणि it's for the girls in the audience and the video जेव्हा ते बघतील. कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यन डोंट डू मच. कार्तिक आर्यन थिंक यशराज चांगला करतो माझ्यापेक्षा. Okay, okay. या कार्तिक आर्यन उगाच कशाला इम्प्रेस, चांगला इम्प्रेस झालं तर कशाला खराब करू. Okay, good point. Okay, so we are moving towards questions from You have the any audience. questions? Yes. उरले काय? So firstly I wanted to tell कि he's a hell of a content creator, very good content creator. He create concept videos on each and अच्छा, every. hi. You must have seen his reels or something. Santin Baggy करके Instagram ID इसका. अच्छा हो गया. हेलो सर. हेलो. हाय. सो या आय एम ऑल्सो कॉन्टेंट क्रिएटर. और ये आपने जब लाईन बोली थी ना, तुम्ही जेव्हा म्हणालेत की पैशांसाठी काम करतो हे कळतं, बट इन आर फील्ड इट इज़ अ थिंग की बऱ्याचदा असं करावं लागतं की यार हमें यही आर्टिस्ट चाहिए यहाँ पे करने के लिए. आई हैव सीन योर वन ऑफ ए वीडियो, आपने शाहरुख खान के साथ किया था इन अ क्रिकेट थिंग समथिंग. आप Yeah, जस्ट FIFA. आए एंड यू गॉट ओनली 3 to 4 minutes. येस. तो इसमें कोई सेट फिट नहीं हो रहा है, बट प्रोडक्शन ने कहा होगा आपको की मेरे ख्याल से, मतलब मैंने प्रेडिक्ट किया है की तुम्हीच हवे आहात तिथं, या काहीतरी शाहरुख सोबत करा आणि जा. सो देर इज अ प्रेशर ऑल्सो की तुम्ही म्हणालात की इव्हेंट मॅनेजरचा तो जॉब आहे की या आर्टिस्टला नीट पारखलं पाहिजे. सो त्या गोष्टीनं तुम्ही कसं डील करता की एव्हरी टाइम वी कॅनॉट डू इट फॉर फ्री. ऑल्सो इफ यू वॉन्ट टू डू इट फॉर फ्री, कधी कधी मी त्या सेटमध्ये बसत नाही, पण मला इन्व्हिटेशन आलं आहे आणि मला काहीतरी करणं आहे. पण जर का ते माझ्याकडनं चुकलं हुकलं तर उगाच माझा काय म्हणतात डिफेम नको व्हायला. किंवा आता जसं तुम्ही म्हणाले की कार्तिक आर्यन तो चांगला करतो. हां. सो हाऊ डू यू डील विथ इट? तुमच्या डोक्यात काय येतं आणि अशा गोष्टी आल्यानंतर तुम्ही कसं डील करता? म्हणजे समथिंग विच आय एम नॉट एबल टू डू. म्हणजे Right. Yeah, हाँ हाँ. सो इफ आय एम नॉट एबल टू डू, आता मला यू डोंट भरपूर फिट इनटू दैट झोन, बट वो करना पड़ता है. नहीं मैं नहीं करता यार प्लीज. That's it. इफ इट इज perfect. समथिंग विच आई कांट डू आई विल नॉट. मतलब आता मला भरपूर असे येतात फोन कि अरे इसका वॉइस करना है, ये आप करो. ऐसे मैं नहीं करता भाई, और मुझे पता ही कौन अच्छा करता है. फॉर एग्जाम्पल आई गेट कॉल्स फॉर अक्षय कुमार.
अक्षय कुमार साठी ऐसे नहीं, मैं नहीं करता, वो विकल्प से बात करो, मेरा दोस्त है, उसको विकल्प, बोलता तो उससे करवा लो. सो इफ यू आर ऑनेस्ट, नो, दैट इज इंपॉर्टेंट. अगर आप सब में आप घुसना चाहते हैं, मैं भी कर लूंगा, तो जो अच्छा कर रहे वो भी जाते हैं. अजय देवगननी खूप एक चांगली नाही बोलली इन कंपनीमध्ये बोलला त्याला, त्याची ती विवेक ओबरायची आई त्याला हे देते ना, रसगुल्ला देते की सर और एक, तो बोलता है रसगुल्ले काफ़ी अच्छे हैं. तर अजय देवगन बोलतो रसगुल्ले काफ़ी अच्छे हैं. तर ते बोलते और तो और एक लो ना, और एक ना. नहीं 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 नहीं, अगर आप और एक दोगे तो जो पहले दोगे रहे उसकी भी इज्जत कम हो जाएगी. सो यू शुड नो व्हाट यू आर गुड एट. बस ज़्यादा नहीं आ रहा है तो मत करो, छोड़ दो काम. राईट. तो तुम्हारा एक ऑथेंटिसिटी बना रहे कि यार नहीं, अगर वो बोल रहा है तो करेगा, नाही बोल रहा तो छोड़ दो. आणि जसं प्रसाद सांगितलं की आय कॅन रिलेट, की जेव्हा तुम्ही पीकला असता ना, तेव्हा तुम्हाला इव्हेंट किंवा कोणीही कर रे हे चालतंय, त्यावेळी जर तुम्ही राईट चॉईसेस केले ना, देन यू विल सस्टेन. सलीम खान had said this beautiful line, इंडस्ट्री में आपको पैसे ना बोलने के मिलते हैं, हां, हाँ बोलने के नहीं मिलते. ना बोलोगे तो पैसे मिलेंगे आपको. परफेक्ट. आणि बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर असं होतं आहे सर, म्हणजे हे होतं खूपदा की चांगली अपॉर्च्युनिटी आहे, इव्हेंट मॅनेजर म्हणतात किंवा मॅनेजर्स म्हणतात कर कर कर, आणि तो ऑडियन्स आपल्यासाठी नसतो. right. आणि यू बिंग अ सिनियर आर्टिस्ट, मला विचारावं असं वाटलं की नाव आय हॅव गॉट अ बिट ऑफ फॉलोअर्स, तो मला ते ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. सो सेईंग नो समटाइम्स टेक ऑफ द ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम. नहीं, but you why do you think this is the best opportunity? Who decide that? दे कौन डिसाइड करता है ये सबसे बेस्ट अपॉर्चुनिटी? ये किसने बताया? अभी आज 2 दिन बाद दूसरी अपॉर्चुनिटी मिलेगी, कमाल की अपॉर्चुनिटी मिलेगी, वो है ना. राईट. या वो दॅट इवन यू डिडंट नो ना. राईट. अरे बरेच प्रोजेक्ट गेलेत आमच्या हातातून असे, लाईक आम्हाला माहिती आहे, बट वी सेड की नो ठीक है, नहीं बोल दिया ठीक है, एंड इट वॉज गुड. समटाइम थिंग्स विल ओनली हैपन फॉर योर गुड. Right. इफ यू बिलीव दैट जो भी हो रहा है ना, मैंने नहीं बोला वो मेरे लिए अच्छा है, तो बस वो अच्छा ही होगा. थिंक पॉझिटिव्ह यार. थँक्यू. येस. तुम्ही आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी आणि अक्षय कुमार यांचा व्हॉइस ट्राय केलाय का? MS धोनीसाठी मी केलं होतं एकदा, एक डब केलं होतं. तर अगेन राईट नाव यू कॅन से की आय वॉज नॉट विलिंग टू डू इट, बट माझी डबिंग डायरेक्टर जी आहे ना, ती बोलली की नाही तू कर, तुझा व्हॉइस मॅच होईल करून. तर मी थोडंसं धोनीसाठी मी केलं आहे. अक्षय कुमारसाठी पण एकदा ट्राय केलं होतं, बट यू नो की इन मार्केट देर आर पीपल हु आर डुईंग बेटर दॅन यू. लाईक मग त्या लेनमध्ये जायचंच नाही आपल्याला. हां, मग का करायचं? वेन यू नो दॅट युअर फ्रेंड लाईक विकल्प इज डुईंग अ व्हेरी गुड अक्षय कुमार, किंवा दुसरं कोण आहे, आता फॉर एक्झाम्पल सलमान खान. आई डोंट डू सलमान खान, आई नो हु पीपल डू वेरी गुड सलमान खान, सो आई से सलमान उससे करो ना. मैं नहीं करता, मैं क्यों जाऊँ उसमें? एंड वो आपका बिझनेस ही तोड़ देगा. म्हणजे ते उगाच तुमचे ना, तुमचे चांगले पण काम तुम्हाला मिळणार नाही. बोलता नहीं उसको मैंने बुलाया था, काय बोलतील तुम्ही गेला, यू गो, इफ यू डोंट डू अ गुड अक्षय कुमार यू विल गो एंड विल डू अ बैड अक्षय कुमार. बोले की नहीं यार, उसको लास्ट टाइम बुलाया था, उसने अक्षय कुमार खराब किया था. म्हणजे जे तुमची एक्सपर्टीज नाहीये, जे एक्सपर्टीज नाही आहेत ना, तिथे नका जाऊ. आणि ते करायला गेला तर तुम्हाला जी एक्सपर्टीज आहे त्यासाठी विसरतील लोक. हां, लगेच इंडस्ट्री इज व्हेरी रुथलेस. जर तुम्ही खराब काम केलं ना, बिकॉज इट्स वेरी स्मॉल इंडस्ट्री, लगेच बोलते कि नहीं उसको बुलाया था हमने किसके लिए, वो अक्षय अच्छा नहीं किया उसने, छोड़ दो उसको. तो इट्स ऑलवेज बेटर कि जो आता है करो, नहीं आता छोड़ दो. इट डजंट मीन कि आप उस पर काम नहीं करो, काम करो, बट व्हाट इज योर स्ट्रेंथ, यू शुड उस पर बहुत मेहनत करना. Thank you. लास्ट क्वेश्चन. यस. लास्ट क्वेश्चन लास्ट में बैठी है तुमची. हॅलो सर, खूप छान वाटलं सर तुम्हाला ऐकून. आम्ही खूप एन्जॉय केला आता सर्वांनी. थँक्यू व्हेरी मच. पण मला एक विचारायचं आहे की सर तुम्ही कधी फिमेल व्हॉइस ट्राय केलाय? अरे खूप छान वाटेल आम्हाला हे ऐकायला. तू माझ्या रिसर्च टीम मध्ये येते का? मला हा प्रश्न का नाही सुचला? लाईक नाईस क्वेश्चन खरंच. हां, इट्स गुड. सर खूप छान वाटेल आम्हाला ऐकायला तुम्ही जर. मी थोडंफार एकदा केलं होतं, बट इट वॉज नॉट दॅट गुड. म्हणजे मला माहिती आहे, अगेन तेच ना की व्हॉइस कम्स लास्ट. आय कॅन गेट द स्टाईल ऑफ फीमेल, पण तो माझा पिचच नाही ना. पिच खूप एकदम काही, मग उगाच अगेन ट्राई टू अटेम्प्ट आणि बोलतील नहीं अच्छा है बट मजा नहीं है. अभी बाकी सब में मजा आ रहा है ना, तो फिर वो करने जाओ तो बोलेगी ना कि लाइक दीपिका पादुकोण वुड बी स्पीकिंग समथिंग लाइक दिस इज हाउ हर मीटर इज. I know the meter of Deepika Padukone, something like that. And Katrina Kaif would be something like this. She would be speaking something like this. Katrina Kaif ऐसे बात करती है, थोड़ा सा मीटर ही है, बट वॉइस नहीं आएगा ना आपका. वॉइस तो एंड में आएगा, बट मीटर पता चलेगा कि ये ऐसे बोल रही है करके. सो बट आई विल ट्राय. ओके सर, तुम्ही कधी असं रॅन्डम पीपल सोबत कधी प्रँक केलाय आवाजाचा? हां, बट आय हॅव डन ओनली फॉर नो, बट आय हॅव डन ओनली फॉर गुड. म्हणजे असं कधी आय हॅव माय जे मिमिक्री मला टॅलेंट दिलं आहे, सो आय से आय विल नॉट यूज इट फॉर
कोणाचा मजाक उडाला की असं नाही. इट इज जस्ट फॉर एक्झाम्पल आय bring गेट a smile on anyone's आय गेट कॉल फॉर बर्थडे विशेस. बर्थडे विशेससाठी कॉल आला. तर मग एकदा मला आय थिंक एका म्हणजे आमचे जॉनी भाईनीच मला, जॉनी लिव्हर सर आहेत, त्यांनीच मला सांगितलं होतं की एक बर्थडे विश एक भेज दे करके. इट वॉज अन अनिल कपूर वॉइस. सो आज हाय दिस अनिल कपूर अँड विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. सो थँक्यू, टेक केअर, बाय. सो बर्थडे विशेस वगैरे शाहिद कपूरच्या वॉइसमध्ये, ऋतिक रोशन, आय हॅव डन लॉट ऑफ बर्थडे विशेस अँड पीपल जस्ट लव्ह इट. सो आय लाईक टू डू दॅट. Thank you so much, परफेक्ट, थँक्यू. ओके, सो खूप छान. Great यार, लाईक मजा आली 1 तास कसा गेला मला समजलं नाही. झालं फॉर 1 तास? थ्रू आउट द होल, येस, थ्रू आउट द होल इंटरव्ह्यू आय वॉज इन ऑ की कसं होऊ शकतं हे, आणि अजून स्टील आय इन ऑ की हाऊ कॅन ही डू इट. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट एनी आर्टिस्ट, की तुम्ही त्याला पूर्ण चापसता, तुम्ही त्याची टेक्निक शोधायला बघता, पण सापडतच नाही की कसं करतात. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट. सो थँक्यू सो मच सर. बट थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग. मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं ऐकलं, थँक्स अ लॉट. थँक्यू सर. यानंतर सौरभ भोसले सर यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर सुमित शिंदे सर यांचा सत्कार करावा. हेलो या शाहरुख खान भी कहते हैं डॉन के दुश्मन की सबसे बड़ी गलती ये है कि वो डॉन के दुश्मन है. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. कहते हैं कि अगर किसी चीज़ को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज आप सब ने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थैंक यू वेरी मच. और आज 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 इस बात का एहसास भी हो गया कि हमारे फिल्मों की तरह हमारी रियल लाइफ में भी एंड तक सब कुछ ठीक हो ही जाता है. हैप्पी एंडिंग्स. और अगर कुछ ठीक ना हो तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अच्छा, I'll do रणवीर सिंह. ओके, you know what, this is something really cool. You guys are here. बहुत कमाल है यार. You know what, मैं यहाँ पे आने वाला था मेरी दीपिका के साथ, लेकिन नहीं आ पाया. But I just love your vibes यार. क्या कमाल हो तुम लोग यार. Lovely audience and thank you so much. Bye guys. Thanks a lot. Thank you. Yes.